हॅलो मित्रांनो, मी आहे मोहसिन सर आणि आज आपण केमिस्ट्रीचा थर्ड सेशन घेणार आहोत. या सेशनमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन मध्ये नेमकं काय बघणार आहे तर तुम्हाला माहिती आहे कंपाऊंड कसा फॉर्म होतो. हाऊ कंपाऊंड इज फॉर्म. कंपाऊंड फॉर्म बाय द कॉम्बिनेशन ऑफ इलेमेंट. काय होतं त्यामध्ये? कॉम्बिनेशन ऑफ इलेमेंट. वेन दिस इलेमेंट कंबाईन इन अ फिक्स प्रोपोर्शन. काय होतं? एका फिक्स प्रोपोर्शन मध्ये इलेमेंट कंबाईन होता आणि कंपाऊंड फॉर्म होतोय. फॉर एक्झाम्पल H2O. H2O मध्ये इलेमेंटचं प्रोपोर्शन काय आहे? 2:1. हायड्रोजन इज टू ऑक्सिजन 2:1. कार्बन डायऑक्साईड CO2 1:2. कार्बन आणि ऑक्सिजनचं असं प्रोपोर्शन आहे. तर इलेमेंट हे कंबाईन होत आहे, कंपाऊंड फॉर्म होत आहे. तर केमिकल रिॲक्शन ज्या होत आहे याच्यासाठी टोटल 5 लॉज आहे. हे कॉम्बिनेशनसाठी टोटल 5 लॉज आहे. हेच आपण बघणार आहे. तर आजचा टॉपिक आपण स्टार्ट करूया. लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन मध्ये आपण फर्स्ट लॉ बघूया, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. तुम्हाला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आठवतोय? काय होता तो लॉ? तुम्ही स्कूल लेवलला बघितलाय हा लॉ. एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. एनर्जी क्रिएट करता येत नाही, डिस्ट्रॉय करता पण येत नाही. सेम स्टेटमेंट लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास साठी आहे. मास इज नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट मास रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द रिॲक्शन. बिफोर रिॲक्शन अँड आफ्टर रिॲक्शन द मास रिमेन्स कॉन्स्टंट. आता एक एक्झाम्पल बघूया. वेन हायड्रोजन रिॲक्ट विथ ऑक्सिजन इट गिव्स वॉटर. हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर रिॲक्टंट. वॉटर इज अ प्रोडक्ट. हायड्रोजन ऑक्सिजन मध्ये रिॲक्शन झाली आणि H2O फॉर्म होत आहे. H2O हा कंपाऊंड आहे. तर इथे हायड्रोजन ऑक्सिजन रिॲक्टंट आहे. रिॲक्टंटचं मास आणि प्रोडक्टचं मास काय राहत आहे? सेम. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास मध्ये आपण H2Oचं एक्झाम्पल घेतलंय. हायड्रोजन रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म द वॉटर. मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू मास ऑफ प्रोडक्ट. मास ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन इज इक्वल टू मास ऑफ वॉटर. तर यामध्ये रिॲक्टंट प्रोडक्टचा मास काय राहत आहे? कॉन्स्टंट. तुम्ही हे प्रॅक्टिकली बघू शकता. तुम्ही सपोज एक रिॲक्शन करताय, A+B रिॲक्टंट घेतलंय, त्याचा मास 200 ग्रॅम आहे. रिॲक्शन झाल्यानंतर प्रोडक्टचा मास C अँड Dचा मास काय राहणार आहे? कॉन्स्टंट. ते पण 200 ग्रॅम राहणार आहे. रिॲक्टंटचा मास 200, प्रोडक्टचा मास 200 ग्रॅम. मीन्स मास काय राहत आहे? कॉन्स्टंट. येते लक्षात? तर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास मध्ये आपण काय बघितलंय की थ्रू आउट रिॲक्शन, बिफोर रिॲक्शन, आफ्टर रिॲक्शन द मास रिमेन्स कॉन्स्टंट. टोटल मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट. तर तुम्हाला हे जे 5 लॉज आहे हे 2 मार्कसाठी विचारले जातात. 1 मार्क स्टेटमेंट, 1 मार्क एक्झाम्पल. तर 1 मार्कसाठी स्टेटमेंट एक्सप्लेन करायचं आहे आणि 1 मार्कसाठी ते एक्झाम्पल एक्सप्लेन करायचं आहे. तुम्हाला हा लॉ समजला असेल. आता आपण सेकंड लॉ बघूया, लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. डेफिनाइट म्हणजे काय? फिक्स. तर यामध्ये स्टेटमेंट काय सांगितलंय? अ गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन एक्झॅक्टली द सेम प्रपोर्शन ऑफ इलेमेंट बाय वेट. कोणत्याही कंपाऊंडमध्ये इलेमेंटचं जे प्रपोर्शन आहे बाय वेट हे सेम राहत आहे. इरिस्पेक्टिव्ह ऑफ द सोर्स फ्रॉम वेअर दॅट कंपाऊंड इज ऑब्टेन. तो कंपाऊंड तुम्हाला कुठून मिळाला, कोणत्या सोर्समधून मिळाला हे इम्पॉर्टंट नाहीये. तुम्ही कुठून पण तो कंपाऊंड आणा, तो जर प्युअर असेल त्यामध्ये इलेमेंटचं जे बाय वेट प्रपोर्शन आहे ते काय राहत आहे? फिक्स राहत आहे. मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. समजा मी ठरवलं की मी वॉटरचे वेगवेगळे सॅम्पल आणणार आहे. तर मी एक सॅम्पल आणलं हिमालयातून. कुठे गेलो? थेट हिमालयात. तिथून एक सॅम्पल आणलं. त्यानंतर गंगा नदी उत्तर प्रदेशात गेलो आणि तिथून एक सॅम्पल आणलं. आपल्या नाशिकच्या नदीतून एक सॅम्पल आणलं. काही ठिकाणी मी लेकमधून सॅम्पल आणलं. असे सगळे मी सॅम्पल्स आणले. बट हे जर सॅम्पल प्युअर असतील तर यामध्ये वॉटरचा जो फॉर्म्युला आहे तो H2O तो सेम राहणार आहे. बाय वेट प्रपोर्शन, हायड्रोजन ऑक्सिजनचं बाय वेट प्रपोर्शन काय राहणार आहे? सेम राहणार आहे. जे एका कंपाऊंडमध्ये तेच सगळ्या कंपाऊंडमध्ये, किंवा जे एका सॅम्पलमध्ये तेच सगळ्या सॅम्पलमध्ये बाय वेट हायड्रोजन ऑक्सिजनचं प्रपोर्शन काय राहणार आहे? सेम. सपोज हायड्रोजन जर 16.11 असेल तर त्या प्रपोर्शनमध्ये पण काय असेल? ऑक्सिजन असेल. ऑक्सिजन समथिंग डिफरंट प्रपोर्शनमध्ये असेल. तर तुम्हाला हे कळालं असेल. यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया, लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. तर बुकमध्ये जे एक्झाम्पल घेतले आपण तेच घेणार आहे. क्युप्रिक कार्बोनेट किंवा कॉपर कार्बोनेट याचे 2 सॅम्पल आहे. 1 इज नॅचरल, 1 इज आर्टिफिशियल, सिंथेटिक. एक सॅम्पल कॉपर कार्बोनेटचं नॅचरली मिळालंय, एक लॅबमध्ये बनवलंय, सिंथेटिक येते. तर यामध्ये फर्स्ट नॅचरल सॅम्पलमध्ये कॉपरचं प्रपोर्शन दिलं आहे 51.35, ऑक्सिजनचं प्रपोर्शन आहे 9.74, कार्बनचं प्रपोर्शन आहे 38.91. आता समजा मी लॅबमध्ये
कॉपर कार्बोनेट जनरेट केला, तो प्युअर कंपाऊंड बनवला आणि बाय वेट कॉपरचं प्रपोर्शन चेक केलं 51.35, ऑक्सिजनचं प्रपोर्शन चेक केलं 9.74% आणि कार्बनचं प्रपोर्शन 38.91. तुम्हाला दिसतंय एक्झाम्पलमध्ये की नॅचरल सॅम्पल असेल किंवा लॅबमध्ये बनवलेला सॅम्पल असेल, पण बाय वेट प्रपोर्शन प्रत्येक इलिमेंटचं जे प्रपोर्शन आहे बाय वेट ते काय राहत आहे सेम. आपला लॉ काय सांगतोय, अ गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन एक्झॅक्टली द सेम प्रपोर्शन ऑफ इलिमेंट. काय आहे, इलिमेंटचं जे प्रपोर्शन आहे ते सेम राहतंय बाय वेट. वेटनुसार समजा 100 ग्रॅम सॅम्पल आहे, प्रत्येकाचं 100 घेतलंय, तर बाय वेट कार्बन ऑक्सिजन कार्बन ऑक्सिजन कार्बन ऑक्सिजन सगळ्यांचं प्रपोर्शन काय असणार आहे सेम. बाय वेट ते पर्सेंट सेम असतं. काय सेम असतं, पर्सेंट. तर लॉ ऑफ डेफिनाईट प्रपोर्शनमध्ये आपण काय केलंय की एक्झाम्पल बघितलंय आणि एक्झाम्पलवरून ही आपली कन्सेप्ट क्लिअर झाली. आता आपण थर्ड लॉ बघूया. आता थर्ड लॉ काय आहे, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. तर मल्टिपल प्रपोर्शनमध्ये आपण दोन इलिमेंट घेणार आहे, दोन इलिमेंटचं कॉम्बिनेशन होत आहे, डिफरंट कंपाऊंड जनरेट होत आहे आणि जो कंबायनिंग इलिमेंट असतो त्याचा मासचा रेशो घेणार आहे. सपोज ए आणि बी ए कंबाईन होतोय, ए बी आणि ए बी टू असे दोन कंपाऊंड जनरेट करतोय, तर बी जो इंटरॅक्टिंग इलिमेंट आहे तर बीचं दोघांमध्ये प्रपोर्शन 1:2 असं असणार आहे. तर याचा आपण स्टेटमेंट बघू. व्हेन टू इलिमेंट कंबाईन ए अँड बी, दीज टू इलिमेंट कंबाईन टू फॉर्म मोर दॅन वन कंपाऊंड, मे बी 2 कंपाऊंड फॉर्म होतील किंवा 3 कंपाऊंड. देन द masses of the element B that combine with given mass of A are always in the ratio of small whole number. एचं मास जर दोघांमध्ये सेम आहे, एचं मास काय दोघांमध्ये सेम आहे, बी बरोबर त्यांच्याबरोबर रिॲक्ट होतोय, बीचा मास डिफरंट आहे, तर बीचा जो रेशो घेतला आपण मासचा तो काय येतो, सिम्पल होल नंबर रेशो येतो. फॉर एक्झाम्पल, हायड्रोजन प्लस ऑक्सिजन गिव्स वॉटर अँड हायड्रोजन पेरॉक्साईड. हायड्रोजन ऑक्सिजन कंबाईन होत आहे, इथं दोन पॉसिबिलिटी, वॉटर अँड हायड्रोजन पेरॉक्साईड, दोन कंपाऊंड फॉर्म होत आहे. बट दोघांमध्ये हायड्रोजनचं जे मास आहे ते सेम आहे. हायड्रोजन 2 ग्रॅम रिॲक्ट विथ 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन, हायड्रोजन 2 ग्रॅम रिॲक्ट विथ 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. तर हायड्रोजनचं मास सेम आहे, बट इंटरॅक्टिंग एलिमेंट ऑक्सिजन 16 ग्रॅम, ऑक्सिजन 32 ग्रॅम. एक ठिकाणी 16 ग्रॅम आहे, एक ठिकाणी 32. दोघांचा रेशो काय येतो, 16 1 जा 16, 16 2 जा 32, 1:2. जो इंटरॅक्टिंग एलिमेंट आहे ऑक्सिजन आपण त्याला बी म्हणणार आहे आणि हायड्रोजनला ए म्हणणार आहे. तर बीचं जे प्रपोर्शन आहे दोघांमध्ये मास वाईज जेव्हा ते रिॲक्ट होत आहे, तर ऑक्सिजन एकामध्ये 16 ग्रॅम घेतला आहे, एकामध्ये 32. तर दोघांचं जे प्रपोर्शन आहे ते होल नंबर आहे, सिम्पल होल नंबर आहे. 16 1 जा 16, 16 2 जा 32. तर हा सिम्पल लॉ आहे, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. आपण नेक्स्ट लॉ बघूया, गे-लिसॉक्स लॉ ऑफ गॅसियस व्हॉल्यूम, कंबायनिंग गॅसियस व्हॉल्यूम. तर यामध्ये काय सांगितलंय, गॅसियस रिॲक्टंट when react they form gaseous product. इथे काय आहे, रिॲक्टंट गॅसियस आहे, प्रोडक्ट पण गॅसियस आहे, दोन्ही गॅसियस आहे. when reactant are gaseous they react to form gaseous product, then their volume bears a simple whole number ratio. त्यांचा जो व्हॉल्यूमचा प्रपोर्शन असतो रिॲक्टंटचा आणि प्रोडक्टचा तो होल नंबर असतो. जसं 1:2:1, 2:1:2 याप्रमाणे सिम्पल होल नंबर रेशो असतो. यामध्ये एक कंडिशन आहे फक्त. काय आहे ती कंडिशन, प्रोव्हाइडेड दॅट व्हॉल्यूम शुड मेजर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड कॉन्स्टंट प्रेशर. व्हॉल्यूम जो मेजर करतोय त्याच्यावरती अफेक्ट करणारे दोन फॅक्टर असतात, एक असतो प्रेशर, एक असतो टेम्परेचर. दोन्ही कॉन्स्टंट ठेवायचे. त्या कंडिशनमध्ये व्हॉल्यूम जो मेजर केला आहे त्या केसमध्ये रिॲक्टंटचा व्हॉल्यूम आणि प्रोडक्टचा व्हॉल्यूम याचं प्रपोर्शन काय असतं, सिम्पल होल नंबर. तर स्टेटमेंट असं आहे, वेन गॅसेस कंबाईन और दे आर प्रोड्यूस, गॅसेस रिॲक्टंट कंबाईन होत आहे किंवा प्रोड्यूस होत आहे इन अ केमिकल रिॲक्शन, दे डू सो इन अ सिम्पल रेशो बाय व्हॉल्यूम. दे बिअर्स अ सिम्पल रेशो बाय व्हॉल्यूम. बाय व्हॉल्यूम त्यांचं प्रपोर्शन काय असतं, सिम्पल होल नंबर. प्रोव्हाइडेड ऑल गॅसेस आर ॲट सेम टेम्परेचर अँड सेम प्रेशर. कॉन्स्टंट टेम्परेचर आणि कॉन्स्टंट प्रेशर पाहिजे. याचं एक एक्झाम्पल बघूया. हायड्रोजन गॅस वेन रिॲक्ट विथ ऑक्सिजन गॅस इट गिव्स वॉटर. हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन काय देतं आहे, वॉटर. तर हायड्रोजनचा व्हॉल्यूम आहे, हायड्रोजन गॅस 100 मिलीलिटर, देन ऑक्सिजन 50 मिलीलिटर अँड वॉटर इज 100 मिलीलिटर. तर 100:50, 50:100. मग प्रपोर्शन काय होतो, 51 जा 50, 52 जा 100, 52 जा 100, 2:1:2. तर प्रपोर्शन काय होतो, 2:1:2.
तर 100साठी 2 येतं आहे प्रपोर्शन, 50साठी 1 येतं आहे आणि 100साठी परत 2 येतो आहे. तर रिॲक्टंटचा व्हॉल्यूम आणि प्रोडक्टचा व्हॉल्यूम आपण प्रपोर्शन घेतला 100:50:100, सगळ्यांना 50ने डिवाइड केलं आहे, मग 2:1:2 असं प्रपोर्शन मिळतं आहे. इथं व्हॉल्यूमचं प्रपोर्शन एक सिम्पल होल नंबर रेशो मिळतो आहे. फक्त इथे एकच कंडिशन आहे, टेम्परेचर प्रेशर काय पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. तर हा आपण थर्ड लॉ बघितला आहे. फर्स्ट लॉ आपण बघितला आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. सेकंड बघितला आहे, लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. थर्ड लॉ बघितला आपण, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. फोर्थ लॉ बघितला गे-लुसाक्स लॉ ऑफ कंबायनिंग गॅसियस व्हॉल्यूम. आता आपण नेक्स्ट लॉ बद्दल बोलूया, अवोगाड्रोज लॉ. हा एक इम्पॉर्टंट लॉ आहे. अवोगाड्रोज लॉमध्ये एक सिम्पल असं स्टेटमेंट आहे, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर volume of a given mass of gas is directly proportional to number of moles, number of molecules. जर व्हॉल्यूम चेंज होत आहे तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय होता, चेंज होत आहे. ते स्टेटमेंट असं पण लिहू शकता तुम्ही, इक्वल व्हॉल्यूम ऑफ ऑल गॅसेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर दे बिअर सेम नंबर ऑफ मॉलिक्यूल. जर आपण 3 ते 4 गॅसेसचे सॅम्पल घेतले, मिथेन, हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, सगळ्यांचा व्हॉल्यूम सेम आहे, तर त्या कंटेनरमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय असतील, सेम. आपण त्याला एक नंबर म्हणतो. कोणता नंबर येतो, अवोगाड्रो नंबर. 6.022 × 10⁻23 हा नंबर आहे तो. जर व्हॉल्यूम सेम आहे चारही कंटेनरचा, तर त्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय असतात, सेम असतात. तर अवोगाड्रो लॉमध्ये हेच सांगितलंय, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स. इथे सिंपल एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, हायड्रोजन गॅस रिॲक्ट विथ ऑक्सिजन गॅस टू गिव्स वॉटर. तर हायड्रोजन ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन होतं आहे आणि त्यातून काय जनरेट होत आहे, वॉटर. तर बॅलन्स करण्यासाठी आपण काय करू शकतो, 2 molecules ऑफ हायड्रोजन रिॲक्ट विथ 1 molecule ऑफ ऑक्सिजन टू गिव्स 2 molecules ऑफ वॉटर. तर तुम्हाला आत्तापर्यंत आपण 5 लॉज बघितले, हे नक्की समजले असतील. तर लक्षात ठेवा, एक्झामला 2 मार्क्ससाठी कंपल्सरी एक क्वेश्चन विचारला जातो, एक्सप्लेन द लॉ विथ एक्झाम्पल. 1 मार्क स्टेटमेंट, 1 मार्क एक्झाम्पल. यानंतर आपण एक इम्पॉर्टंट थेरी बघणार आहोत, डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. मे बी तुम्हाला ही माहिती आहे, 9th-10thला पण याचा काही रेफरन्स होता. डाल्टन्स ॲटॉमिक थेरी ही 3 मार्क्ससाठी विचारली जाते. हा पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर यामध्ये नेमके काय पॉईंट लिहायचे, फर्स्ट पॉईंट ॲटमची डेफिनेशन. सेकंड पॉईंट आपण लिहिणार आहे ॲटम ऑफ सेम इलेमेंट, ॲटम ऑफ डिफरंट इलेमेंट. थर्ड पॉईंट आपण लिहिणार आहे हाऊ कंपाऊंड्स आर फॉर्म. कंपाऊंडची एक डेफिनेशन लिहिली तरी चालेल. आणि फोर्थ पॉईंटमध्ये केमिकल रिॲक्शनमध्ये नेमकं काय होतं आहे ते शॉर्टमध्ये लिहायचं आहे. तर फर्स्ट पॉईंट काय आहे की डेफिनेशन ऑफ ॲटम. आपण अशी लिहू शकतो, मॅटर कन्सिस्ट ऑफ टायनी अँड इंडिव्हिज्युअल पार्टिकल. टायनी म्हणजे व्हेरी स्मॉल आणि इंडिव्हिज्युअल म्हणजे दे कॅनॉट बी डिवाइड फर्दर. मॅटर आहे त्याला आपण डिवाइड करत गेलोय. स्मॉलेस्ट पार्टिकल काय असतो, ॲटम असतो. ॲटमला फर्दर आपण डिवाइड करू शकत नाही. तर टायनी अँड इंडिव्हिज्युअल पार्टिकल ऑफ मॅटर इज कॉल्ड ॲज अ ॲटम. तर फर्स्ट पॉईंट ॲटमची डेफिनेशन लिहायची. आता सेकंड पॉईंट, सपोज मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, आयन आहे. आयन मेटल इलेमेंट घेतला आपण. तर आयनमध्ये सर्व ॲटम काय असतात, सेम. सगळ्या ॲटमचा मास काय असेल, सेम. ॲटॉमिक रेडियस काय असेल, सेम. म्हणजे काय कळालं इथे, ॲटम ऑफ द सेम इलेमेंट, ॲटम्स ऑफ द सेम इलेमेंट दे हॅव सेम प्रॉपर्टी, सेम मास, सेम ॲटॉमिक रेडियस. सगळ्या गोष्टी काय असतात, सेम. बट मी 2 इलेमेंट घेतले, एक घेतला आयन, एक घेतला कॉपर. आयन अँड कॉपर, आयनचा जो ॲटम आहे त्याचं मास आणि कॉपरचा जो ॲटम आहे त्याचं मास हे काय डिफरंट आहे. दोघांचे ॲटॉमिक रेडियस डिफरंट आहे. आयन डिफरंट, कॉपर डिफरंट, त्याचा मास पण डिफरंट, त्याचा ॲटमचा मास पण काय येतं, डिफरंट. मीन्स डिफरंट ॲटम ऑफ डिफरंट इलेमेंट, ॲटम ऑफ द डिफरंट इलेमेंट दे बिअर्स डिफरंट प्रॉपर्टी. सेम इलेमेंटच्या प्रॉपर्टी, सेम ॲटम इलेमेंटशी रिलेटेड, सेम जो ॲटम असतो त्याची प्रॉपर्टी सेम असते आणि डिफरंट ॲटम्स असतील तर त्याची प्रॉपर्टी डिफरंट असते. थर्ड पॉईंट आहे कंपाऊंड. हाऊ कंपाऊंड्स आर फॉर्म. कंपाऊंड्स आर फॉर्म बाय द कॉम्बिनेशन ऑफ इलेमेंट इन अ फिक्स रेशो. रेशो काय असतो, 2:1, 1:2, 3:4, कोणता पण रेशो असू शकतो. आणि फोर्थ पॉईंट आहे केमिकल रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शन्स इन्व्हॉल्व ओनली रिऑर्गनायझेशन ऑफ ॲटम. रिऑर्गनायझेशन म्हणजे काय की ॲटमची काय होते, इंटरचेंज होते. डिस्प्लेसमेंट आठवत आहे का, AB + CD गिव्स, इथे काय तयार होत आहे, AC + BD. ॲटमची इंटरचेंज झाली, अदलाबदल झालेली. कॉम्बिनेशन रिॲक्शन आठवते का, A + B गिव्स AB. त्यानंतर थर्मल डिकम्पोजिशन, जसं एखाद्या कंपाऊंडला हीट केलं की त्याचं डिकम्पोजिशन होत आहे, AB गिव्स A + B, डिकम्पोजिशन रिॲक्शन. तर ॲटमचे काय होते, रिऑर्गनायझेशन म्हणजे काय, त्यांची प्लेस चेंज होते, न्यू बॉन्डिंग फॉर्म होता, ओल्ड बॉन्ड ब्रेक होत आहे, न्यू बॉन्ड फॉर्म होत आहे. तर केमिकल रिॲक्शनमध्ये हे होत आहे. तर डाल्टन्स ॲटॉमिक थेअरीमध्ये आपण 4 पॉईंट बघितले.
First is definition of atom. Second point is definition, atom of the same element, atom of the different element. Third point आहे definition of compound. आणि फोर्थ पॉईंट मध्ये केमिकल रिॲक्शन बद्दल एक दोन स्टेटमेंट लिहायचे. तर हे डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी मध्ये क्लिअरली लिहायचे. तर आज आपण काय बघितलंय, तर 5 लॉज बघितले. केमिकल कॉम्बिनेशन, एलिमेंट्स कंबाईन इन 5 वेज. 5 लॉज बघितले. फर्स्ट लॉ आपण बघितला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. सेकंड आपण बघितला लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन, लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन, ते गे-लिसॉक्स लॉ ऑफ कंबायनिंग गॅसियस व्हॉल्यूम. आणि फिफ्थ लॉ बघितला आपण अवॉगॅड्रोस लॉ. त्यानंतर आपण थेरी बघितली डाल्टन्स ॲटॉमिक थेरी, की ॲटम्स नेमके ॲटमची डेफिनेशन काय आहे, कंपाऊंड्स कसे फॉर्म होतात, केमिकल रिॲक्शनमध्ये एक्झॅक्टली काय होतंय. तर आजचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला लॉज माहिती पाहिजे, त्याचे स्टेटमेंट एक्झाम्पल माहितीच पाहिजे. डाल्टन्स ॲटॉमिक थेरी पण ही विचारली जाते. आजचा टॉपिक तुम्हाला नक्की समजला असेल. तर अशाच पुन्हा इंटरेस्टिंग टॉपिकबद्दल जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.